नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे यमाजीची गोष्ट. यमाजी म्हणजे एम नव्हे तर यमाजी हे एका व्यक्तीचे नाव आहे. तर मग सुरू करूया. कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा खूप छान आहे. थोडा सारांश मी सुरुवातीला सांगते. मी मनावर घेते असं म्हणाले. तुमचं जर लग्न झालेलं नसेल आणि मी तुम्हाला योग्य वाटत असेल तर, असे म्हणून राणीने आपला चेहरा लपवला आणि ती गालातल्या गालात हसू लागली. आता आपण कथेला सुरुवात करूया. यमाजी भालेकर गेला महिनाभर कमालीचा कावला होता. बरं, दुसऱ्या तिसऱ्यांवर कावला नसून स्वतःवरच कावला होता. लोकांवर कावणं सोपे असते, पण स्वतःवर कावायचे म्हणजे हे अतीच झालेले असते. हे असे दुःख कुणालाही सांगता येत नाही. बरं, थोडं थिडकं नाही तर महिनाभर कावायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. कावण्याचे कारण तसेच होते. तो स्वतःच्या जगण्याला सॉलिड वैतागला होता. त्याला स्वतःचं मरण हवं होतं. यमाजी हा 60% वैतागला होता. हे जगणे त्याला बदलता येत नव्हते. वैतागाचे कारणही महाजालिम होते. जगण्याला कंटाळून जीव देण्याचे सर्व प्रकार त्याने अंमलात आणण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता, पण त्याला यश आले नाही. या महागाईच्या दिवसात मरणे एवढे महाग असेल याची त्याला कल्पनासुद्धा नव्हती. जगण्यानं त्याची कोणतीच अपेक्षा पूर्ण केली नव्हती. निदान मरणानं तरी दगा देऊ नये एवढीच त्याची अपेक्षा होती. मरण साधं, सुलभ, बिनवेदनेचं त्याला नको होतं, पण निदान झटपट मृत्यू त्याला हवा होता. महिन्यातला एकही दिवस असा गेला नाही की त्याने मरण्याचा प्रयत्न केला नव्हता. मरण त्याला सारखं हुलकावणी देत होतं. आता कसं आणि का याचाच विचार तो स्वतःला कोंडून घेत होता आणि विचार करीत बसत होता. जेवणासाठी काम करावं लागत होतं. काम केलं की पैसे मिळत होते आणि नेमकी हीच त्याची डोकेदुखी होती. कारण त्याचं कामच असं होतं की तासभर केलं तरी नको तेवढे पैसे त्याला मिळत होते. त्याला त्याच्या गरजेपेक्षाही जास्त पैसे मिळत होते. नाकातोंडात पाणी जावं तसा पैसा त्याला गुदमरून टाकत होता. म्हणून त्यापेक्षा मेलेलं बरं हा ठाम विचार त्याने ठरवला होता. काहीही करून एकदा मरायचं यासाठी तो जगत होता, पण नुसतं कावून उपयोग नव्हता. कृती महत्त्वाची होती, पण आपल्या हाताला यश कुठं आहे असा त्याला प्रश्न पडतो. दुसऱ्यांच्या हाताने मरणं म्हणजे खून, आत्महत्या. छे छे, आत्महत्या स्वतःने करायची असते. आपला खून दुसऱ्याच्या हाताने करून घ्यायचा याला आत्महत्या म्हणणार नाही. काय भन्नाट थरारक आयडिया त्याच्या डोक्यात आली. इतक्या दिवस का नाही सुचली? डेफिनेटली, शुअरली, पॉवरफुली, प्रॉपरली, सक्सेसफुली, ग्रेसफुली आणि सडनली मरणार होता. उपाय सापडल्याने यमाजी अगदी निश्चित हर्षभरित झाला, आनंदित झाला. उत्साहाने नव्या दमाने तो फुरफुरू लागला. त्याचं कावणं आता संपलं होतं. आपल्याला जिवे मारील असा माणूस शोधणे एवढाच एक मुद्दा राहिला होता. पण तो आणायचा कुठून? तो काय झाडाला येतो? मग काय करावं? त्याच्यासाठी जाहिरात देऊ असा त्याने विचार करून एका प्रसिद्ध टाइम्सच्या ऑफिसमध्ये गेला. तिनं लिफ्टचं बटन नेल पॉलिश केलेल्या आपल्या नाजूक बोटांनी दाबलं. तिनं म्हणजे राणीनं. लिफ्ट थांबली तशी ती तरुणी बाहेर पडली. एक टेबलाच्या आड एक टकलू बसलेला होता. तिथं ती त्याला घेऊन गेली. त्याने खुर्चीवर बसायचा निर्देश केला, पण मरायला निघालेल्या माणसाला असे बसून चालणार नव्हते. प्लीज बी सीटेड, ती तरुणी म्हणाली यमाजीला. नो थँक्स, आप बैठ जाइए ना, तो टकलू हसत म्हणाला. मेरे पास इतना वक्त नहीं है, यमाजी घाई गडबडीने म्हणाला. तशी काउंटरकडे जायला निघालेली बाला थबकली. बाला म्हणजे राणी. आमचा पेपर मुळात जाहिरातीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही शब्दांची मांडणी कशी करायची ते बघा, पण मला मरायचं आहे, असे यमाजी म्हणाला. हट्टू, टकलू टणकन उडाला. ओ यस, राणी नावाची ती काउंटर बाला म्हणाली. तुमची काहीतरी चूक होती का?
नाही, यमाजी ठामपणे म्हणाला. ओ यस. नाही, यमाजी ठामपणे म्हणाला. मला मरायचं आहे, परंतु माझ्याच्याच माझा जीव घेणं मला जमत नाही. मला आता मरायचं आहे, पण मी स्वतः मरू शकत नाही. मला माझा जीव घेणं जमत नाही आहे. अच्छा, मग मी तुमचा जीव घ्यावा काय? तो टकलू म्हणाला. काउंटरवाला राणी आता खुर्चीवर एकदम तिला धक्का बसला. हां, तर पुढे मरायचंय. यस. मग बसायला काय हरकत आहे? मला माझ्याच्यानं मरवत नाही, तेव्हा माझा जीव घेऊ शकेल असा माणूस मला हवा आहे. काय मजकूर घालायचा तो तुम्हीच ठरवा. बरं, ठीक आहे. राणी क्षणभर विचार करत म्हणाली. यमाजीने कार्ड पुढे केले. तिने त्यावरून नजर फिरविली. मिस्टर भालेकर, ती विचारात पडत म्हणाली. तुमचा पत्ता दिल्याने तुमच्या मागे कायद्याचा ससेमिरा लागेल. यमाजीने पैसे पेड केले आणि तो उठत म्हणाला. दरम्यान मी माझ्या परीने असा माणूस शोधणारच आहे. त्यामुळे मला कदाचित यशही येऊ शकत नाही. जर मी मेलोच तर आपली ही शेवटची भेट. ओके? असे यमाजी म्हणाला राणीला. मी रोज तुम्हाला फोन करेन ना? ओके. बेस्ट लक फॉर मी अँड माय डेथ. यमाजीच्या डोक्यातून राणी जाईना तशी त्याने जोरात मान झटकली. आपल्याला मारील असा माणूस कुठे शोधावा विचार करता करता तो मल्हार चौकात आला आणि त्याला तसे नाव सापडले, मन्नूदादा. मल्हार चौक आणि परिसरात भाईगिरी करणारा मन्नूदादा अतिशय डेंजर आदमी होता. अंडरवर्ल्डशी त्याचे संबंध असल्याची बोलवा होती. कायम मारामाऱ्या, डोके फाडाफोडी असल्या बाबींशी त्याचा संबंध होता. 4-2 खूनही पंचवाल्यांशी कुणकुण यमाजीच्या कानी आली होती. चौकातच त्याची जंगूबाई तालीम होती. त्यात मन्नूदादाचे चेले झोंबी खेळायचे, कुठेही राडा करायचे तयारीत असायचे. खुश होऊन यमाजी तालमीत शिरला. आत अनेक जण व्यायाम करत होते. कोणी डंबेल्स उचलत होते तर कोणी वेट लिफ्टिंग करत होते. कोणी कसल्या यंत्रावर बसून झोपून कसले कसले बार पुढे मागे करत होते. अपन को हे ना मन्नूदादा से मिलने का है, असे यमाजी म्हणाला. तो थांबला, पुढे आला. कुछ राडा करने का है क्या? यमाजीने मान हलवली. हो. त्याच्याकडे व त्यांच्या ब्रीफकेसकडे पाहत तो मनुष्य यमाजीला घेऊन निघाला. यमाजीला बाहेरच उभा करून तो आत शिरला. पुढच्या क्षणी त्याला मन्नूदादासमोर हजर करण्यात आले. बोल, क्या है? माल लाया क्या? हा दादा, हा. यमाजी ब्रीफकेस दाखवत म्हणाला. बोल, क्या राडा करने का है? किसको मारने का है? असे मन्नूदादा म्हणाला. किसको टपकाने का है? फोटो लाया क्या? फोटो की जरूरत नहीं है. तो कैसे टपकाने का? मैं हूं ना. तू क्या? वो शाहरुख खान के पिक्चर का नाम बोल रहा क्या? मैं हूं ना. मैंने देखी है. बोल, किसको टपकाने का? तेरे को. आपको कैसे पता? क्या? मेरे को टपकाने का है करके पागल हो गया है तू, मन्नूदादा म्हणाला. नहीं, मैं सच्ची बोल रहा हूँ. मैंने मेरे को टपकाने की बहुत कोशिश की लेकिन मराच नहीं. कुछ नशा पानी करके आया तू. चल भाग यहाँ से. मेरे को सच्ची में मरने का है यार. कोई मुझ पे यकीन क्यों नहीं करता? पर तेरे को क्यों मरने का? या पैशांनी माझी जिंदगी हराम केली. थोडं जरी काम केलं तरी नको तेवढा पैसा. करू तरी काय मी या पैशाचं? देणग्या दिल्या, वर्गण्या दिल्या, खंडण्या दिल्या तरी संपतच नाही. पुढे मन्नूदादा म्हणाला. सो मरने का है तेरे को? तो इतर चेल्यांशी काहीतरी बोलला. जाओ बाबूजी जाओ, घर जाओ. भला कोई खुद को मारने की सुपारी क्यों देगा? हमारा भी उसूल है. सुपारी लेने का कुछ तरीका है. उठाओ अपनी बैग और भागो यहाँ से. अरे मकडी, साप को घर पहुंचा दो. अशा प्रकारे यमाजीची सुपारी घेण्यास मन्नूदादाने नकार दिला. आता काय करावं? सालं, इमानदारीत सांगितलं तर कोण भरोसा ठेवायला तयार नाही यार. एवढा पैसा पाहून सुद्धा कुणी मारेना म्हणजे काय? यमाजीचा विश्वासच उडाला. हे जग जगायला तर लायक नाही, पण मरायला सुद्धा लायक नाही याची त्याला खात्री वाटली. एवढा मन्नूदादासारखा नामचीन गुंड, तो पण सुपारी म्हटल्यावर काय नाही राहिला. छा, दुर्दैव म्हणतात ते हेच. साधं मरायचं यार, पण तेही जमेना. इतक्यात मोबाईल वाजला. फोन टाइम्सच्या ऑफिसमधून होता.
त्यांनी ती जाहिरात छापायला नकार दिला होता. समोर एका पुलाचं काम चालू होते. क्रेशर घरघरत होते. डायव्हर्शन केलेलं होते. मंजूर हलत होते. डोक्यावर फायबर कॅप असलेला इंजिनियर डायरेक्शन देत होते. यमाजी पुढे झाला. त्यांनी इंजिनियरला नमस्कार केला. या अनोळखी प्राण्याचे आपल्याकडे काय काम असावे बरे, असा विचार करून तो किंचित नवलाने पाहू लागला. तो इंजिनियरला म्हणाला, तुम्हाला जरा वेळ असेल तर मला थोडंसं बोलायचं होतं. हो शुअर, असे इंजिनियर घाम पुसत म्हणाला. टेबलावर कप ठेवून तो म्हणाला, काय सेवा करू मी आपली? यमाजीने बोलायला सुरुवात केली. इंजिनियर गोंधळला आणि जरा चाचरला, कारण त्याचा प्रश्नच तसा होता. मी असं ऐकलंय की काही पूल नीट उभे राहत नाहीत, सारखे पुन्हा पुन्हा पडतात. इंजिनियरच्या चेहऱ्यावरचे भान सरासर बदलत गेले. कपाळावरचा घाम निपटीत पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि तो उठून दारात आला. ए भाऊसाहेब, साहेबांना जरा थंड सांगा रे. आणि पुन्हा आत येऊन बसला, पेपरवेटशी चाळा करत. मी समजलो नाही सर, असे म्हणाले. अचानक हा आपल्याला रिस्पेक्ट का देतो हे यमाजीला समजत नव्हते. मान झटकत तो त्यांच्याच नादात म्हणाला, जर पूल असा सारखा पडत असेल तर त्याला बळी द्यावा लागतो म्हणतात. इंजिनियरचा चेहरा पांढरा फटक पडला. तो उठला आणि लटपटत त्याने यमाजीचे पाय धरले. सर, पण तुम्हाला कसं कळलं? इंजिनियर, कसलं? चुकलं साहेब, फाडकन स्वतःच्या तोंडात मारून घेत तो म्हणाला, पण माझ्या लेकराबाळांची शपथ घेऊन सांगतो, तो एकनाथ हे सांगत होता. माझं असं काहीच म्हणणं नाही. साहेब, गड्याक शपथ, माझा तसा काहीच विचार नाही. एकनाथच चाललंय की पूल चौथ्यांदा पडलाय तर बळी दिला पाहिजे म्हणून. मी नकोच म्हणलाय सर, तो गयावया करू लागला. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर, यमाजी म्हणाला. मला इतकंच म्हणायचं की जर तुम्हाला बळी हवा असेल तर मी आहे. यमाजी इंजिनियरला सुद्धा म्हणाला, जर तुम्हाला बळी पाहिजे असेल, पूल पडत आहे तर मी तयार आहे, असा तो इंजिनियरला म्हणाला. मला घाला या पुलात. या सगळ्या बोलण्यामुळे इंजिनियर फार घाबरला होता. मग घाईघाईने उठला. ड्रायव्हरमधून कोरा चेक काढून त्यावर सही केली आणि बरेच यमाजीच्या खिशात कोंबून त्याने पुन्हा यमाजीचे पाय धरले. तसं यमाजीचं डोकं भणकलं. या मूर्ख माणसाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही, असा विचार करून तो ब्रीफकेस उचलून तडक बाहेर पडला. इंजिनियरच्या वागण्याची कोणतीच संगती लागत नव्हती. काय लोक पैदा झाले या पृथ्वीवर, सरळ सांगितले कोणालाच कसं समजत नाही. प्रत्येक गोष्टीतून वाकडाच अर्थ असा काढतात ही मंडळी. मगाशी तो मन्नूदादा आणि हा बावळट इंजिनियर. पाय काय धरतो, चेक काय कोंबतो साला. काय चाललंय का या देशात? धड प्रामाणिक मरूही देत नाही आणि मारताही नाही. ही मंडळी भक्कम संपला. तो रस्त्याने चालत असताना त्याचा मोबाईल वाजला. मिस कॉल राणीचा. तशी त्याला आठवण झाली. नंबर डायल केला. हॅलो, तुम्ही मला फोन करणार होतात ना? यानंतर मोबाईलवर यमाजीचे आणि राणीचे संभाषण होते. दोघांचे कफे हाऊसमध्ये भेटायचे होते. यमाजी म्हणतो, काय मॅडम? हां बोला. घडीत एका बोलतीत अन घडीत दुसरं बोलतीत. चांगलं मनासारखं मरायला पण मिळत नाही अशी आशा लागली होती. धर हे काय दुसरंच बोलायचं, पण आवाज मात्र गोड आहे पोरीचा. असेल ना? मरायला निघालेल्या माणसाने आवाजाचा विचार करू नये. चला पुढे, असा विचार करत यमाजी पुढे सरकला. पैशांनी या जगात सगळं काय मिळते, पण एक साधं मरण सुद्धा मिळू शकत नाही. एवढ्यात एक इंजिनियर त्यांच्याजवळ येऊन त्याला हँड्स अप म्हणतो. इन्स्पेक्टरच्या शेजारी 2 कॉन्स्टेबल्स आणि पोलीस व्हॅन असते. इन्स्पेक्टर रिव्हॉल्वर रोखून पुढे सरकतो. कॉन्स्टेबल बॅग ताब्यात घेतो. यमाजी क्षणभर विचार करीत रिव्हॉल्वरच्या नळीकडे पाहत राहिला आणि त्याचे डोळे चमकले. मरण्याचा हा अभिनव गोल्डन चान्स यमाजी गमावणार नव्हता. फायर! यमाजी खचून ओरडला तशी बघ्यांची गर्दी जमा झाली. इन्स्पेक्टर आता ट्रिगर ओढणार म्हणून आनंदाने यमाजीचे डोळे झाकले, पण काहीच झाले नाही. म्हणून पुन्हा डोळे उघडले, पण इन्स्पेक्टर गोंधळलेला होता. सॉरी सर, कान पकडून तो म्हणाला. माफ करा सर, गलती झाली. कसली गलती मूर्खा? यमाजी संतापाने ओरडला. फायर मी. इन्स्पेक्टर खाली मान घालून उभा होता. कॉन्स्टेबलने खाडखाड सॅल्यूट ठोकले. यामुळे यमाजीच माथं सरकलं. एकतर दिवसभर
मरायसाठी एवढा प्रयत्न केला, त्याला यश आलं नाही. आता चान्स आला तर हा मूर्ख इन्स्पेक्टर हातातोंडाशी आलेला घास काढून घेत पाहत होता. यमाजीने सारा राग त्या इन्स्पेक्टरवरच काढला. फाडकन त्याच्या कानाखाली जाळ काढत तो गरगरला. इन्स्पेक्टर ढसाढसा रडूच लागला. सॉरी सर, प्लीज सर असे म्हणू लागला. असं म्हणून यमाजीच्या पायाशी त्याने लोळण घेतली. बघ्यांची गर्दी यमाजीवर खुश होती. कुणीतरी जबरदस्त सिरियलसाठी आलेले आहेत असे लोकांना वाटत होते. काय मिस्टर भालेकर, किती हा उशीर? राणी वैतागून म्हणाली. इथे उभयारण्यातल्या प्राण्यासारखी माझी अवस्था झाली. वेटर 3दा येऊन गेला, मॅनेजर 2दा आणि लोक पाहतात सारखे. मी वेळात निघाले. पुढे कॉफी सर्व्ह होताच राणीने यमाजीच्या हातावर हलकेच हात ठेवला. असं मनाला लावून देऊ नका मिस्टर भालेकर. आज तुम्ही मारून घेण्याचा मनापासून प्रयत्न केला हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. यमाजीला त्या विलक्षण बोलाव्यानं गलबलून आलं. मला माहीत नाही तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तो, पण आयुष्य असं अकाली खुणण्याचा कुणालाच अधिकार नाही, अगदी लहानांना सुद्धा. जरा डोळे उघडून पहा भोवतालची. तुमच्यापेक्षा कित्येक पटीने वाईट परिस्थितीतील लोक जगतात. तुम्हाला सुख बोचतंय. पैशांनी भरलेली ब्रीफकेस घेऊन मरण विकत घ्यायला निघालात तुम्ही. याचा अर्थ सुख बोचतंय. पण ज्या अर्थी सुख टोचतंय त्या अर्थी तुम्ही कोमल, संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्ती आहात. आणि म्हणूनच यमाजीच्या या बोलण्यामुळे यमाजी एका वेगळ्याच आदराने राणीकडे पाहू लागला. म्हणूनच काय, मी मनावर घेते असं म्हणाले. तुमचं जर लग्न झालेलं नसेल आणि मी तुम्हाला योग्य वाटत असेल तर, असे म्हणून राणीने आपला चेहरा लपवला. यमाजी सुखद आश्चर्यात गटांगळ्या घालत होता. खरंच मी अजूनपर्यंत लग्न या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नव्हतं. पुढे यमाजीने तिचा हात हातात घेतला. राणीने पर्समधून सकाळी दिलेले 5,000 रुपये काढून यमाजीच्या हाती दिले. आता ती जाहिरात कॅन्सल असे म्हणून दोघंही प्रसन्न हसत उठले. तेव्हा बाहेर चांदणं चमकत होतं.